द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत असलेल्या राजस्थान येथील आवेश कुमार नामक विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. प्रशांत बागडे यांनी सदर विद्यार्थ्याच्या आईबद्दल अपशब्द बोलून विद्यार्थ्याचा मानसिक छळ केल्याचे सदर विद्यार्थ्याने लिहिलेल्या सुसाईड पत्रावरून दिसून येत आहे। सदर विद्यार्थ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे उपचार केंद्राच्या डॉक्टरांनी सांगितले आहे। विद्यार्थ्याचा पत्र हाती लागला असता यात सदर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला उच्चशिव शिक्षकाचे वर्तन चांगले असायला हवे, वाटल्यास विद्यार्थ्याला शिक्षा द्यायला काही हरकत नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या आई वडिलांबाबत अपशब्दांचा वापर करून मानसिक छळ करण्याचा अधिकार नसल्याचे पत्रात म्हटले आहे। भविष्यात कुठल्याही विद्यार्थ्यासोबत असा व्यवहार करू नये असे म्हणत माझ्या या निर्णयात माझ्या कुठल्याही मित्रमैत्रिणींचा सहभाग नसल्याचा उल्लेख करीत माझ्या आई वडिलांकडे लक्ष द्यावे असाही उल्लेख पत्रात केला आहे। या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुष्माकर घोरपडे यांच्याशी माहिती घेतली असता सदर प्रकरण खरे असून विद्यार्थ्याची प्रतिक्रियाबाहेर असून त्या विद्यार्थ्याने केलेल्या कृत्याची चौकशी करण्यात आली आहे। चौकशी अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाते यांनी दिली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील एका विद्यार्थ्याने काल रात्री साधारणतः 2 ते 2:30च्या दरम्यान सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच त्याच्यावरती माहिती मिळाल्यामुळे त्या मुलाला आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये घेऊन आलो व त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले व लगेच उपचार झाल्यामुळे सद्यस्थितीत सदरील मुलगा हा धोक्यात बाहेर आहे। यामध्ये जे काही मुलांचं म्हणणं असेल त्या संदर्भात आम्ही एक चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे महाविद्यालय स्तरावरती। सदरील चौकशी समिती ही मुलांशी व सदरील विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून व त्यांच्या बयान वगैरे घेऊन त्याप्रमाणे अहवाल आल्यानंतर यामध्ये योग्य ती कारवाई करण्यात येईल। त्याच्याबद्दल जोपर्यंत चौकशी समितीचा अहवाल येत नाही त्याच्यावर भाष्य करणे शक्य नाही। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।